प्रॉब्लेम आहे. पहिलं आमचं पाणी 4 वाजता यायचं, 4 वाजता रात्री 11 पर्यंत असायचं आणि आता रात्री नेमकं दुपारी पण धड झोपायला नाही भेटत ना. रात्री किती लेट येतं, 11 वाजता येतं. मग लोकांना किती, आणि ते पण प्रेशर पण नसतो त्या पाण्याला. मेन म्हणजे पाण्याचा इथे प्रॉब्लेम आहे. काय काय समस्या आता ही पाण्याची आहे, परत ही रस्त्याचा किती प्रॉब्लेम चाललाय, त्यामुळे रस्ते रिपेअर नाही पाण्यामुळे किती प्रॉब्लेम होतोय. आमदार तुमच्या 5 वर्ष आले तुमचे? नाही कोणी नाही आलेलं. कोण आलं का तुमच्या इथे? कोण नाही आलं आमच्याकडे. ना नगरसेवक ना कोणी आमच्या इथे येत नाही. पण आमदार माहिती आहे कोण आहे तुमच्या इथे? किंवा मध्ये आमदार कोण आहे? सहसा कोण असं हे समस्या सोडवण्यासाठी तरी कोण एवढं येत नाही. कोण तुम्हाला माहिती आमदार कोण आहे तुमच्या इथे? निवडणुकीला झालेले हो आमच्या इथे कोण तुमच्या इथे आमदार कोण आहे? पराक्षा घाटकोपर. हा, मग त्याच्यामध्ये तुमच्या इथे कधी आले का तुम्ही? नाही, फक्त जेव्हा निवडणुकीच्या आधी एकदा आलेले आणि त्यांना एकदा नाच झाली तेव्हा त्यांनी पेढे वाटलेले बस. पेढे त्यांनी स्वतः वाटलेले? नाही कोण कार्यकर्त्यांतर्फे वाटलेले, पेढेच वाटले, बाकी काय काम नाही. पाण्याचे वगैरे प्रॉब्लेम आहेत. हे बघा आमच्या इथे कसं मैदान वगैरे आहे का तुमच्या? नाही अजिबात नाही. आमच्या पोरांना खेळायला जागाच नाही. किंवा मध्ये कुठं मैदान नाहीये? नाही लहान मुलांना लाईन्स दिलेल्या आहेत, त्याच्यावरती हे आतमध्ये बघा तुम्ही सगळं तुटलेलं आहे. कधी साफ करताना मी ओपन करतो, मग त्याच्यानंतर ते 2-3 वेळा काढून ते सिमेंट असल्यामुळे ते तुटलेलं आहे. त्या कोणी बदलून पण दिलेलं नाही काम केल्यापासून. नंतर महागाईबद्दल काय मत आहे? महागाई वाढली? महागाई तर आहेच. खूपच आहे ना. म्हणजे कांदे आता जवळजवळ लसूण 500 रुपये किलो झाली. लसूण तेलाचा भाव काय तुमच्याकडे? आता आम्ही मॉलमध्ये जातो म्हणून स्वस्त आहे, थोडस फायदा पडतो, नाहीतर आम्हाला तिथे दुकानात पहिले किती होता भाव? 148 होता, आता जवळजवळ 175 रुपये एक बॅग. 175 गृहिणींना आणि भाज्यांचं गृहिणींना खूप म्हणजे घर चालवणं खूप हे आहे ना. 1,500 पण त्यांनी वाटलेत. 1,500 रुपये काय उपयोग कसले 1,500 लाडक्या बहिणीचे वाटले. काय उपयोग काय फायदा आला का त्याचा? नाही, काय नाही. फक्त महागाईमध्ये ते गेले. लाईट बिल किती झालेलं? आम्हाला 1500 हो. आमचं 600-700 लाईट बिल यायचं, ते आता 1500च्या हो वसूल केले. म्हणजे पहिले किती बिल होतं? 600-700. 600-700 बिल होतं, आता direct 1,500. डबल झालं. हो डबल. बाय 1 गेट 1 फ्री आले. आमच्या मेन समस्या पाण्याची समस्या. आमच्या इथले रस्ते व्यवस्थित करून द्या. तुम्ही आमदारांना काय सांगा? हेच सांगतो की आमचं मेन पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कारण आता 2 वर्ष झाले तुम्ही लोक आम्हाला सांगताय टाकी बांधतो आणि आलं तर, आणि ज्या दिवशी पाणी येत नाही त्या दिवशी तर पूर्णच एक दिवस पाणी नाही. आता गेल्या बुधवारीच आम्हाला पाणी नव्हतं. पाणी म्हणजे आमदार त्यासाठी कधी तुमच्याकडे आले नाही? कोणीच नाही. आम्ही स्वतः मोर्चा घेऊन गेलो होतो तिथे बायका. 2 वेळा गेलोय, 2 वेळा, एकदा पण नाही. तेव्हा कुठे तरी हाच प्रॉब्लेम आमच्याकडे पाण्याचा चाललाय. काय आम्ही करायचं? हा, तरी कोण नाही आमच्याकडे आलं. आम्ही सगळे आमच्या माणसाने घेऊन जातो, तिथे बोलतो, घरी येतो, बस काम तेच करतो. आम्हाला तिथे कोणच विचारत नाही कोणच नाही विचारत, तर काय करणार? बिल्डिंग्सला हॉटेल्सला सगळ्यांना पाणी, आम्हालाच का नाही? तेच पॅनल बिलं येते ती येतातच आहे, काय कमी बिलं येत नाहीये आमच्याकडे, असं आहे. तिकडे बिल्डिंगला पाणी बरोबर सप्लाय होतो. त्यांचे हॉटेल आहेत, त्यांना हॉटेलला तेच आहे ना.